थर्ड चॅप्टर आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला, पेज नंबर 13 आहे. केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. इन दिस चॅप्टर फर्स्ट we will see chemical reactions, then we will see rules of writing the chemical reaction, then how the chemical equations are balanced, then in the last we will see the types of the chemical reaction. जे काय असणारे जे काही तिसरं प्रकरण जे आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण, याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, त्याच्यानंतर हे असणाऱ्या ते काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रिया लिहित असताना कोणत्या प्रकारचे असणारे काही नियम जे आहेत तर त्या नियमांचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो, याचा आपल्याला असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्याला दिलेली जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहेत तर त्या रासायनिक अभिक्रिया कशा पद्धतीने त्या ठिकाणी बॅलन्सिंग करायच्या हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि शेवट आपल्याला त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेचे अनेक असणारे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, एक्झोथर्मिक रिॲक्शन, एंडोथर्मिक रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन, अशा अनेक रिॲक्शन्स त्या ठिकाणी आहेत. तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या. आता याच्यासाठी आपल्याला एक कॅन यू रिकॉल म्हटलेले की जे आपण त्या ठिकाणी 8वीला 9वीला ते त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर आधारित असणारे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले. फर्स्ट क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेलं आहे की व्हॉट आर द टाइप्स ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द एलिमेंट्स अँड कंपाऊंड. काय सांगता येईल? वैशिष्ट्य असतात. आता काय सांगता येईल की व्हेन द टू are more elements combined chemically in a fixed proportion by the weight a compound is formed. 8वीला आपण त्या ठिकाणी पाहिले की सर्वसाधारणपणे एखादा असणारे काही मूलद्रव्य असते, एक किंवा एकापेक्षा जास्त अशा प्रकारचे असणारे काही मूलद्रव्य जे आहेत तर ती मूलद्रव्य काय झाली तर रासायनिक दृष्ट्या त्या ठिकाणी एकत्र आली. एकत्र येत असताना काही फिक्स अशा प्रकारचं त्यांचं असणारे काही प्रपोर्शन जे आहे, प्रपोर्शन बाय द वेट, वजनी जे आहे तर ते वजनी प्रमाणाने त्या ठिकाणी ते एकत्र येता दिसतात. आणि याच्यापासून आपल्याला सर्वसाधारणपणे काय होता दिसते की असणारे काही कंपाऊंड जे आहे तर ते कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतात. पुढे व्हॉट इज मीन्ड बाय व्हॅलन्सी ऑफ ए इलेमेंट. कशाला म्हणतो? मूलद्रव्याची संयोजक कशाला म्हणतो? 8वीला पाहिले, 9वीला सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिले. काहीच आठवत नाही. पहा पुन्हा एकदा. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट अन ॲटम ऑफ एन एलिमेंट यूज अप ऑर टेक्स अप व्हाईल फॉर्मिंग द आयन. म्हणजे सर्वसाधारणपणे एखादा आयन जो आहे तर तो आयन तयार करत असताना एखादा असणारे ते काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचे अणू काय करता दिसतात, इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. किती देतो किंवा किती घेतो ती असणारी काही संख्या जी आहे तर त्या संख्येला काय म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट. तिसरा क्वेश्चन आहे व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर बॅलन्सिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द डिफरंट कंपाऊंड्स अँड हाऊ. सर्वसाधारणपणे असणारे जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत तर त्या मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी राईट करायचे. विविध अशा प्रकारचे असणारे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. आणि ते लिहित असताना कशाची आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे आणि हाऊ तर ती कशा पद्धतीची आहे तर तेच आपल्याला पुढे दिलेले पहा. त्याचं काही उत्तर आपण पुढे शोधणार नाही. पुढे काय दिले पहा. इन अर्लियर स्टँडर्ड we have seen how compounds are formed by the chemical combination of the element. पहिलंच त्या ठिकाणी वाक्य की मागच्या इयत्तेमध्ये आपण काय पाहिलेलं की कशा पद्धतीने असणारे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचं रासायनिक संयोग होऊन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी संयुग जे आहे तर ते संयुग तयार होतात हे आपण त्या ठिकाणी मागील इयत्तेमध्ये पाहिले. आपल्याला काहीच आठवत नाही. आपल्याला त्या ठिकाणी मोठा दुर्गुण त्या ठिकाणी. पुढे we have also learned that the driving force behind the formation of a chemical bond is to attain an electronic configuration with a complete octet.
9वीला आपण त्या ठिकाणी पाहिलंय की कोणते असणार ते काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येता नसते की कोणतंही मूलद्रव्य काय करता नसते की सर्वसाधारणपणे ऑक्टेट अष्टक स्थिती जी आहे तर ती अष्टक स्थिती त्या ठिकाणी प्राप्त जी आहे तर ती प्राप्त त्या ठिकाणी ती अष्टक स्थिती प्राप्त करत असताना त्याच्या मागे असताना तो काही केमिकल बॉन्ड जो आहे तर तो केमिकल बॉन्ड काय होता नाही तर त्या ठिकाणी तो तयार होता नाही आणि याच्या साह्यानं ते असताना ते काही मंत्रव्य जे आहे तर ते मंत्रव्य त्या ठिकाणी अष्टक स्थिती जी आहे तर ते अष्टक स्थिती त्या ठिकाणी प्राप्त करते असं आपण 8वीला सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं. पुढे द ॲटम्स अटेन ए कम्प्लीट ऑक्टेट बाय गिव्हिंग टेकिंग ऑर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. आपण हेही त्या ठिकाणी पाहिलंय की कोणताही असणारा काही मूलद्रव्याचा असणारा काही अणू जो आहे तर तो अणू काय करता नसतो अष्टक स्थिती जी आहे तर ती अष्टक स्थिती त्या ठिकाणी प्राप्त करतो. या अष्टक स्थिती प्राप्त करत असताना तो काय करता नसतो स्वतःकडे असताना काही इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन गिव्हिंग म्हणजे दुसऱ्याला देतो. कधी कधी तो काय करता नसते दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन जो आहे तर तो टेकिंग करताना नसतो घेताना नसतो. कधी कधी मात्र आपल्याला सांगितलंय की ते असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे किंवा ॲटम जो आहे तर तो ॲटम काय करताना नसतो दोघांमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनची शेअरिंग करताना नसतो भागीदारी जी आहे तर ती भागीदारी त्या ठिकाणी करताना नसतो. एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी आता 8वी पर्यंत त्या ठिकाणी पाहिजे. आपल्याला सर्वात महत्वाचं जे पाहिजे तर ते केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रिया म्हणजे नेमकं काय किंवा कशा पद्धतीनं त्या रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत त्या रासायनिक अभिक्रिया आहेत तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी काय सांगितले की सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ द 18th and 19th century कॅरीड आउट फंडामेंटल एक्सपेरिमेंट. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये असणारे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी काही मूलभूत अशा प्रकारचे असणारे काही प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्या ठिकाणी करून पाहिले ऑन केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक असणारी काही अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियांच्या बाबतीमध्ये 18व्या आणि 19व्या शतकामध्ये असणारे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी काही मूलभूत अशा प्रकारचे प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी केलेले. दे प्रूव्ड फ्रॉम देअर एक्सपेरिमेंट दॅट ड्युरिंग केमिकल रिॲक्शन्स कॉम्पोजिशन ऑफ द मॅटर चेंजेस अँड दॅट चेंजेस रिमेन फॉरवर्ड. आणि हे प्रयोग करत असताना त्यांनी असं त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे की सर्वसाधारणपणे ज्या वेळेला एखादी रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येताना दिसते तर त्यावेळेला तिची काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये असणारे जे काही मॅटर जे आहेत तर ते मॅटरचं असणारं ते काही कॉम्पोजिशन म्हणजे ते द्रव्य जे आहे तर ते द्रव्य ज्याचं त्या ठिकाणी बनलेलं आहे तर याच्यामध्ये काय होता नसते बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी घडून येता नसतो. आणि पुढे आपल्याला सांगितलंय की दॅट चेंज रिमेन्स परमनंट. आणि हा जो काही घडून येणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल मात्र कसा असणार आहे परमनंट असणार आहे कायमस्वरूपी त्या ठिकाणी असणार. ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ द मॅटर चेंजेस. याच्या उलट आपल्या लक्षात येत नसते की भौतिक बदल जो आहे तर त्या भौतिक बदलामध्ये आपल्या असं लक्षात येत नसते की फक्त असणारा तो काही द्रव जो आहे तर त्या द्रवाची असणारी काही अवस्था जी आहे तर त्या द्रवाची अवस्था त्या ठिकाणी बदलताना दिसते. अँड धिस चेंज इज ऑफन टेम्पररी म्हणजे फिजिकल चेंज जो आहे तर तो तात्पुरता असतो. केमिकल चेंज जो आहे तर आपण मागच्या इत्यादीमध्ये पाहिलेलं तो कसं असणार आहे परमनंट असणार आहे कायमस्वरूपी त्या ठिकाणी असणार. मात्र याच्यासाठी आपल्याला काही तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी दिलेला आणि तक्त्यामध्ये आपल्याला सांगितले की आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फिनॉमिनॉन गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. खाली दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये काही असणाऱ्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटना आपल्याला त्या ठिकाणी पेज नंबर 30वर असणारा काही तक्ता जो आहे सम कॉमन फिनॉमिनॉन काही सामान्य अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी दिलेले आणि त्या घटनेकडे पाहून आपल्याला दिलेला जो काही फिनॉमिनॉन जो आहे घटना जो आहे तर त्या घटनेमध्ये सांगितलेला जो काही चेंज जो आहे तर तो चेंज त्या ठिकाणी फिजिकल आहे की केमिकल आहे हे आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय. आता तो आयडेंटिफाय करण्यासाठी पहिला असणारा जो काही फिनॉमिनॉन जो आहे तर तो फिनॉमिनॉन आपल्याला दिलेला आहे की ट्रान्सफर्स ऑफ आईस इंटू वॉटर. अशा प्रकारचा पहिला फिनॉमिनॉन त्या ठिकाणी दिलेला आहे की ट्रान्सफर ऑफ आईस इंटू वॉटर. आता इथे काय असणार जे काही घटना ज्या एक चेंज आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे की सर्वसाधारणपणे असणारे जे काही बर्फ जे आहे तर त्या बर्फाचं पाण्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होता नसते तर सहज आपल्याला सांगता येईल की हा जे असणार जे काही चेंज जो आहे तो चेंज कसा असला पाहिजे फिजिकल चेंज. फिजिकल चेंज कशावरून आहे काय सांगता येईल कारण फिजिकल चेंज आहे कशावरून तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की स्टेटमध्ये बदल झाले.
आईस जो आहे तर तो सॉलिड मध्ये आहे, वॉटर जो आहे तर तो लिक्विड आहे. दुसरं एक आपल्याला सांगता येईल, हा जो काही झालेला जो काही चेंज जो आहे तर तो टेम्पररी आहे, तात्पुरता त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिलं सांगतात की ट्रान्सफर्स ऑफ आईस इन टू द वॉटर, दिस इज द फिजिकल चेंज. त्याच्यानंतरचं सेकंड आपल्याला त्या ठिकाणी असताना तो काही फिनॉमिनन जो आहे तर तो फिनॉमिनन आपल्याला दिलेले कुकिंग ऑफ, अन्न शिजवणे. काय सांगता येईल कोणत्या प्रकारचा चेंज असणारे केमिकल चेंज. म्हणजे सर्वसाधारणपणे हा असणारा जो काही चेंज जो आहे तर त्या चेंजचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर सर्वसाधारणपणे हा असणारा जो काही चेंज जो आहे तर तो चेंज त्या ठिकाणी केमिकल चेंज असणार आहे. कारण अन्न जे आहे तर ते अन्न जर शिजवलं तर त्याच्यामध्ये परमनंट अशा प्रकारचा असणारा जो काही चेंज जो आहे तर तो चेंज आपल्याला त्या ठिकाणी काय आपण दिसते घडून जो आहे तर तो घडून त्या ठिकाणी. तिसरं आपल्याला सांगितलं रिपनिंग ऑफ द फ्रूट. तरी तिसरं जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय की रिपनिंग ऑफ द फ्रूट आहे. तर रिपनिंग ऑफ द फ्रूट जो आहे तो आपल्याला सहज सांगता येईल की केमिकल असणारा जो काही चेंज जो आहे तो केमिकल चेंज त्या ठिकाणी केमिकल. त्याच्यानंतर पुढे आता फोर्थ दिलेला आपल्याला मिल्क टर्न इंटू ए कर्ड, केमिकल चेंज. त्याच्यानंतर फिफ्थ आपल्याला दिलेलं इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, फिजिकल चेंज. सिक्स्थ दिलेलं आपल्याला डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक, कोणता चेंज आहे केमिकल चेंज आहे, डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक. 7 साइज रिडक्शन ऑफ द नॅफ्था बॉल एक्सपोज टू एअर. आता नॅफ्था बॉल नीट लक्षात घ्यायचंय. नॅफ्था बॉल बाजारामध्ये मिळताना दिसतात. आपल्या कपड्यांना त्या ठिकाणी झुरळ लागू नये, झुरळांनी कपडे त्या ठिकाणी खराब करू नये म्हणून नॅफ्थॅलिनच्या त्या ठिकाणी ज्याला आपण त्या ठिकाणी डांबर गोळ्या म्हणतात त्याला म्हटलेले नॅफ्थॅलिन बॉल. हे नॅफ्थॅलिन बॉल काय केलेले तर सर्वसाधारणपणे हवेमध्ये जर उघडे जर ठेवले तर त्यांचा आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी कमी होतो. असं जर होत असेल तर हा कोणता बदल असला पाहिजे केमिकल चेंज. कारण त्याचा आकार जो आहे तर तो आकार काय होता नसते आपल्याला बदलताना. तिथे पुढे 8 दिलेला आपल्याला स्टेनिंग ऑफ शहाबादी आर कडप्पा टाईम बाय द लेमन ज्यूस. आपल्या लक्षात येत नसतं लिंबाचा असणारा जो काही रस जो आहे तर तो शहाबादी फरशीवर पडला किंवा कडाप्प्यावर जर पडला तर त्याच्यावर डाग जे आहेत तर ते डाग त्या ठिकाणी पडताना दिसतात. ती परमनंट त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल कसा असणार आहे तर त्या ठिकाणी केमिकल चेंज. 9th आपल्याला दिलेली बा की ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम ए हाईट. असणारे काही मित्र जे आहेत त्या मित्रांची असणारी काही मदत जी आहे ती मदत. आता याच्यामध्ये आपल्याला लागली तरच आपण ती असणारी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी करणारे फक्त ऐकायचं काम करायचं. म्हणजे त्या काही सर्वच्या सर्व असणारी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटी आपण सर्वसाधारणपणे असणारे जे काही लॉजिक जे आहे तर त्या लॉजिकचा वापर करून आपण त्या ठिकाणी त्यांची असणारी काही उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं त्या ठिकाणी. आता काय सांगितले ट्राय धिस. ॲपरेटस दिलेलं आपल्याला थर्मामीटर, इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनेल, बुन्सेन बर्नर एक्सेट्रा. आपल्याला माहित नाही असं काहीच नाही. तापमापी आपल्याला माहिती. त्याच्यानंतर ते आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला इव्हॅपोरेटिंग डिश दाखवलेली, चिनी मातीची वाटे त्या ठिकाणी दाखवलेली. त्याच्यानंतर ट्रायपॉड स्टँड आहे ज्याला आपण मराठीमध्ये तिवई त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी फनेल म्हणजे नरसाळा आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. आणि त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेला त्या ठिकाणी असताना काही बर्नर जो आहे तो बर्नर. आता याच्यामध्ये रसायनं जे आहेत तर त्या रसायनांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की लाईमस्टोन पावडर म्हणजे चुन्याची असणारी काही पावडर जी आहे तर ती पावडर त्या ठिकाणी आपल्याला. त्याच्यानंतर पुढचं असं ते काही केमिकल जे आहे तर ते कॉपर सल्फेट आहे जे निळ्या रंगाचं असतं ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर कॅल्शियम क्लोराईड आहे, पोटॅशियम क्रोमेट आहे, झिंक डस्ट आहे, सोडियम कार्बोनेट आहे आणि फॅलिक अनहायड्राइड्स अशा प्रकारचे असणारे काही केमिकल्स जे आहेत तर ते केमिकल्स. आता जे जे त्या ठिकाणी शक्य आहे तर त्याचे व्हिडिओ मी त्या ठिकाणी 10वीला प्रयोग करत असताना त्या ठिकाणी
काढलेले आहेत. ते तुम्हाला तुमचा ज्या वेळेला नंबर येईल तर त्यावेळेला मी पुन्हा ते व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी युट्यूबला मी त्या ठिकाणी टाकलेले आहेत. 10वीला त्या ठिकाणी ते असणारे काही व्हिडिओ जे आहेत तर करणार आहे. आता पुढे प्रोसिजर काय काय सांगितली. कॅरी आउट द ऍक्टिव्हिटी 1 to 5 ॲज द गिव्हन वे. 5 कृती आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या पानावर आणि या 5च्या 5 असणाऱ्या ज्या काही कृती ज्या आहेत तर त्या कृती आपल्याला त्या ठिकाणी क्रमानं त्या ठिकाणी करायच्या. रीड अँड रेकॉर्ड द टेम्परेचर इन द ऍक्टिव्हिटी 2 to 4. त्याच्यापैकी 2री ते 4थी पर्यंत असणारी जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्या असं लक्षात येतं नसतंय की याच्यामध्ये तापमान जे आहे तर त्या तापमानामध्ये त्या ठिकाणी बदल होतो. मग आता काय बदल होतो तर तो मात्र काय करायचं आपल्याला थर्मामीटर जे आहे तर त्या थर्मामीटरच्या साहाय्याने त्या ठिकाणी तो लक्षात घ्या. आता काय सांगितले तर ते लक्षात घ्या. पहिलं त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आहे टेक ए स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर इन अन इव्हॅपोरेटिंग. चिनी मातीची असणारी जी काही वाटी जी आहे तर त्या चिनी मातीच्या वाटीमध्ये 1 चमचाभर आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही लाईमस्टोन ज्याला आपण चुन्याची पावडर त्या ठिकाणी म्हणतो असतो किंवा चुन्याची असणारी काही खडे जे आहेत ते खडे किंवा असणारी काही पावडर जे आहे तर ती पावडर काय करायची 1 चमचाभर त्या ठिकाणी चायना डिश जी आहे चिनी मातीची वाटी जी आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायची. हीट इट स्ट्रॉंगली ॲट ए हाय ब्ल्यू फ्लेम. आणि उच्च अशा प्रकारच्या तापमानाला त्या ठिकाणी काय करायचे तर त्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं डायग्राम करून तो बर्नर जो आहे तर त्या बर्नरची फ्लेमच मुळात आपल्याला कशी दिसते ब्ल्यू. त्या ठिकाणी 2 फ्लेम असणार. एक ब्ल्यू असणार आहे आणि एक त्या ठिकाणी येलो रंगाची. त्या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी फरक. ज्या वेळेला येलो रंगाची त्या ठिकाणी फ्लेम असेल याचाच अर्थ त्या ठिकाणी जे काही होताना बर्निंग जे होतंय तर ते बर्निंग त्या ठिकाणी कसं आहे अपुर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजनचा पुरवठा त्या ठिकाणी कमी. या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू फ्लेम त्या ठिकाणी आकृतीमध्ये दिसते. याचा अर्थ त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजनचा पुरवठा त्या ठिकाणी होताना दिसतो आणि उच्च अशा प्रकारचं तापमान जे आहे तर ते तापमान आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. आता एक एक आपल्याला ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटीचा विचार जो आहे तर तो विचार करतो. तर लगेच खाली दिलेला तो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करतो. पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय करायला सांगितलं आपल्याला की चिनी मातीची त्या ठिकाणी वाटी आहे त्याच्यामध्ये 1 चमचा काय करायला सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही लाईमस्टोन जे आहेत तर ते लाईमस्टोन्स त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आणि त्याला हिटिंग करायला पाहिजे. आता तक्ता जर तुमच्याकडे जर असेल तर त्या तक्त्यामध्ये पहा ऍक्टिव्हिटी 1 to 5 दिलेले. कलर चेंज इफ प्रेझेंट, गॅस रिलीज येस ऑर नो, टेम्परेचर चेंज इफ प्रेझेंट आणि नेचर ऑफ द चेंजेस दॅट इज केमिकल ऑर फिजिकल. तर या ठिकाणी आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की चुन्याची असणारी काही निवडी जी आहे तर त्या निवडीला जर त्या ठिकाणी उष्णता जर दिली तर कलर चेंज जो आहे तर तो आपल्याला कोणत्या प्रकारचा कलर चेंज जो आहे तो कलर चेंज त्याला त्या ठिकाणी हिटिंग आपण केली तर ती हिटिंग केल्यामुळं कोणत्या प्रकारचा कलर चेंज त्या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर दुसरं आपण दिलेले गॅस रिलीज येस ऑर नो. तर एस आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे CO2 गॅस इज रिलीज. When we heat calcium carbonate or limestone, then we will see that carbon dioxide is evolved. तर या ठिकाणी आपल्याला लक्ष देता नसते की सर्वसाधारणपणे लाईमस्टोन जो आहे तर त्या लाईमस्टोनला जर आपण त्या ठिकाणी उष्णता जर दिली तर उष्णता दिल्यामुळे त्याच्यामधून काय होतं नसतं आपल्याला कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तर कार्बन डायऑक्साईड वायूच्या ठिकाणी वाढतो. पुढे आपल्याला सांगितलं टेम्परेचर चेंज. देर इज नो टेम्परेचर. कोणत्या प्रकारचा आपण जे काही थर्मामीटर जे आहे तर त्या थर्मामीटरचा वापर त्या ठिकाणी करणार आहे. जे काही हिटिंगचं तापमान जे आहे तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं. काही नवीन अशा प्रकारचा बदल जो आहे तर तो बदल त्या टेम्परेचर जो आहे तर त्या टेम्परेचरमध्ये त्या ठिकाणी बदल होत नाही. आणि नेचर ऑफ द चेंज जे आहे तर ते मात्र त्या ठिकाणी आपल्याला केमिकल चेंज आहे. कारण असणारा जो काही चुना जो आहे तर त्या चुन्याला आपण हिटिंग दिली. हिटिंग दिल्यानंतर नवीनच अशा प्रकारचा असणारा काही सबस्टन्स जो आहे तर तो सबस्टन्स त्या ठिकाणी तयार होतो आणि म्हणून या ठिकाणी घडून येणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी केमिकल चेंज. दुसरी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली ही ऍक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी नंतर करून पाहणार आहे. आता काय सांगितलं एवढंच आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की ऍड झिंक डस्ट इन द कॉपर सेल. काय सांगितले ऍड झिंक डस्ट इन द कॉपर सेल. आता मी त्याचे फॉर्म्युले जे आहे तर ते फॉर्म्युले त्या ठिकाणी की सर्वसाधारणपणे कॉपर सल्फेटचं असणारं जे काही द्रावण जे आहे तर त्या कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये काय करायचं आपल्याला जास्ताचे असणारे जे काही पावडर जे आहे तर ती पावडर त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी असणारे जे काही जास्त जे आहे तर ते जास्ताची पावडर काय केली कॉपर सल्फेट जे आहे तर ते कॉपर सल्फेट मध्ये जर टाकली
तर सर्वसाधारणपणे आपल्या त्या ठिकाणी झिंक सल्फेट जे आहे ते झिंक सल्फेट त्या ठिकाणी तयार होत नसते आणि कॉपर जे आहे ते कॉपर त्या ठिकाणी काय होत नसते डिपॉझिट होतात. आता हा जो काही एक्सपेरिमेंट जो आहे तर तो एक्सपेरिमेंट 10वीच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये आहे, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी आता काय काय होते तर ते आपल्या लक्षात घ्यायचंय की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की कॉपर सल्फेट जे आहे तर ते ब्ल्यू कलरचं असतं. रंग नीट लागतो. कॉपर सल्फेट जे आहे तर ते ब्ल्यू रंगाचं असणार आहे. ज्या वेळेला अशा प्रकारचं असतं काही कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेटमध्ये आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे की सर्वसाधारणपणे झिंक डस्ट टाकली. झिंक डस्ट टाकल्यानंतर आपल्याला झिंक सल्फेट त्या ठिकाणी तयार होत नसते आणि झिंक सल्फेट टाकल्यानंतर त्या असताना जो काही ब्ल्यू कलर जो आहे तर तो ब्ल्यू कलर काय होतोय की काय म्हणतोय फेडेस, FADES. आणि फेडेस अर्थ जर कळत नसेल दुसरा एक शब्द निघतो त्या ठिकाणी फेंट होता. फेंट म्हणजे फिक्कट होता. म्हणजे जो काही ब्ल्यू कलर जो आहे तो ब्ल्यू कलर काय होता फेंट होता तो फेडेस त्या ठिकाणी. म्हणजे त्याचा मूळचा असणारा जो काही निळा कलर जो आहे तर तो निळा कलर काय होता तो वेगळा. कोणत्याही प्रकारचा असणारा जो काही गॅस जो आहे तर तो गॅस इथे तयार झालाय का तयार होतो. इथे आपल्या लक्षात येतं नसते की टेम्परेचरचा जर आपण जर विचार जर केला तर या ठिकाणी जी काही रिॲक्शन त्या ठिकाणी तयार होता नसते तर या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी यासाठी काही रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शनचं असणारं ते काही टेम्परेचर जे आहे तर ते टेम्परेचर काय होता नसते वाढताना त्या ठिकाणी पाहतोय आपण की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये पाहिलंय की असताना जे काही कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेटचं निळ्या रंगाचं द्रावण असणार आहे. या निळ्या रंगाच्या द्रावणामध्ये काय करायचं आपल्याला जास्तीत जास्त जी काही भुकटी जी आहे तर ती भुकटी त्या ठिकाणी टाकायची. ती टाकल्यानंतर काय प्रॉडक्ट तयार होता नसतात तर दोन प्रॉडक्ट मी या ठिकाणी लिहिलेले की सर्वसाधारणपणे झिंक सल्फेट तयार होता नसते आणि कॉपर त्या ठिकाणी. याच्यामध्ये कलरचा जर आपण जर विचार जर केला तर कॉपर सल्फेट जे आहे तर ते निळ्या रंगाचं असतं. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण झिंक जर टाकलं तर त्याचा असणारा जो काही रंग जो आहे तो रंग त्या ठिकाणी फिक्का त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारचा वायू जो आहे तर तो वायू या ठिकाणी ताकत्याप्रमाणे त्या ठिकाणी तयार होत नाही. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं की टेम्परेचरचा जर आपण त्या ठिकाणी जो विचार जर केला तर टेम्परेचर जे आहे तर त्या टेम्परेचरमध्ये त्या ठिकाणी इन्क्रीज होताना दिसते, वाढ होताना दिसते. आणि शेवट आपल्याला विचारलेले की नेचर ऑफ द चेंज नवीन अशा प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी तयार झालेले आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बदल जो आहे तो बदल त्या ठिकाणी सांगता येईल. केमिकल चेंज जो आहे तो केमिकल चेंज. तिसरी आपल्याला त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली पण ह्याच ऍक्टिव्हिटीचा आपण शेवटी सुद्धा त्या ठिकाणी वापर जो आहे तो वापर त्या ठिकाणी करणार आहे. ऍड पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू द बेरियम सल्फेट सोल्युशन. आता हा जे असणारी जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी आपण पुढच्या तासाला म्हणजे उद्या जो आपला तास आहे तर त्यावेळेला निश्चित त्या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी करून पाहू. कशा पद्धतीने रंग जो आहे तर तो रंग त्या ठिकाणी बदलतो ते आपल्याला त्या ठिकाणी. आता काय काय सांगितलं की सर्वसाधारणपणे पोटॅशियम असणारं जे काही क्रोमेट जे आहे K2Cr2O7 K2Cr2O किती आहे 4 त्या ठिकाणी. पोटॅशियम त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेले क्रोमेट जे आहे तर ते क्रोमेट